नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे अतिशय पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप। चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी मी घेतला इथे अर्धा कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्त्याची एक काडी घेतली आहे, शेवग्याच्या शेंगा धुवून चिरून घेतल्या आहेत आणि त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि मसुराची डाळ घेतली आहे, ही छान स्वच्छ धुवून घेतली आहे मी। त्यानंतर अद्रक घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण थोडं सूपला तिखटपणा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण मिरच्या घेऊ शकता। आता हे सगळं साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये आता हे सगळं साहित्य काढून घेणार आहे आणि आपल्याला याला कुकरमध्ये शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता हे सगळं शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि मिरच्या राहिल्या होत्या माझ्या टाकायच्या, त्या टाकून घेणार आहे मी आता याच्यामध्ये। आणि आता आपल्याला याला कुकरमध्ये लावून शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तीन ते 4 शिट्ट्यानंतर बघा छान आपलं शिजून झालंय। छान शिजल्यात आपल्या सगळ्या भाज्या। आता याला चमच्याने असं दाबून त्याचा गर काढून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी एक चाळणी घेतली आहे, त्या चाळणीमध्ये आता आपण हे सगळं काढून घेऊ, जेणेकरून आपल्या चोथा वर राहील आणि आपलं सूप खाली भांड्यामध्ये आपल्याला मिळेल। आता हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीमध्ये। आणि यातनं आता आपल्याला सगळा चोथा बाजूला करून घ्यायचा आहे। याला असं प्रेस करून यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। चवीला खूप छान लागतं हे सूप आणि तितकंच आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण आहे। आपण त्यामध्ये मसुराची डाळ घातलेली असल्यामुळे आपल्या सूपला छान असा दाटसरपणा येतो। ते थंड झाल्यानंतर मी हातानेच प्रेस करून हे सगळं चोथा बाजूला करून घेतलंय। सगळं चोथा काढून घेतलाय मी आता हा। आणि खाली चाळणीला पण बराचसा गर लागलेला असतो, तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। अतिशय पौष्टिक असं सूप आपलं तयार आहे। आपल्याला त्याला तडका देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी मी इकडे पातेलं तापायला ठेवलंय, त्यामध्ये आता आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। बटरमुळे सूपला एक वेगळीच शाईन येते आणि टेस्ट पण खूप छान येते। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता जिरे टाकून घ्यायचे आहेत। मी लसूण चिरून घेतला होता अगदी बारीक बारीक, तो आता त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, खुडलेला लसूण। त्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची आपल्याला। त्याला मिक्स करून आपण जे सूप करून घेतले त्यामध्ये टाकून घेऊ आता। बघा झाले आपलं अतिशय पौष्टिक असं सूप तयार। लहान मुलांना शेवग्याच्या शेंगा अशा नीट खाता येत नाही, त्यांच्यासाठी तर हे सूपचा पर्याय खूप छान आहे। त्यामध्ये आता आपल्याला थोडीशी मिरे पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता। शेवग्याच्या शेंगांचे सगळे पोषण तत्व आपल्या शरीराला मिळतात या सूपमुळे। आता या सूपला आपण 2 ते 3 मिनिटं छान उकळून घेऊ। हे सूप चवीला इतकं छान लागतं, लहान मुले खूप आवडीने पितील हे सूप।
वरून छान हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि तयार आहे आपलं शेवग्याच्या शेंगाचं अतिशय पौष्टिक असं सूप. बघा किती छान दाटसरपणा आला आहे. असं अगदीच पाणी पाणी पातळ पातळ नाही झालं आपलं सूप आणि चवीला पण खरंच खूप छान लागतं हे सूप. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. छान गरमागरम वाफाळतं असं सूप आपलं तयार आहे. व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.